श्री स्वामी समर्थ. स्वामी विचार. ईश्वराविषयी स्वामी समर्थ महाराजांचे विचार. ईश्वराला शोधायचे असेल तर स्वतःच्या अंतरंगात डोकवावं. तिथेच त्यांचा खरा निवास आहे. ईश्वर बाहेर शोधू नका, ईश्वर स्वतःमध्ये शोधा. देव नावाचा विषय समजावून घेता येत नाही, तो अनुभवावा लागतो. देव आपणाला समजून घेता येणे खूप कठीण आहे, जवळपास अशक्य आहे. देव समजून घेण्यासारखा नाही, तर त्याचा स्वतः अनुभव घ्यावा लागतो, तेव्हा देव समजतो. ज्याच्या आचरणात धर्म आहे त्याच्या जीवनात ईश्वर आपोआप उतरतो. म्हणजे जो व्यक्ती धर्माने वागतो, चांगले वागतो, कोणाचेही वाईट करत नाही, त्याच्या जीवनात ईश्वर आपोआप येतात. ईश्वराची कृपा मागण्याआधी आपली पात्रता तयार कर. ईश्वर कोणावरही आपली कृपादृष्टी ठेवत नाहीत. जो त्या पात्रतेचा, त्या योग्यतेचा आहे, त्या भक्तावरच ईश्वराची कृपा असते. यासाठी आपण त्या पात्रतेचे होणे खूप गरजेचे आहे. पात्रता म्हणजे काय? तर आपले वर्तन चांगले असायला हवे. इतरांचे वाईट करण्याची प्रवृत्ती आपली नसावी. सर्वांचं कल्याण करण्याची मानसिकता ही आपले असेल तर आपण ईश्वराच्या कृपेला पात्र ठरतो. देवाला गवसणी घालायची असेल तर मनातला खोटेपणा सोडावा लागतो. म्हणजे ईश्वराला प्राप्त करून घ्यायचे असेल, आपल्या मनात असणारी खोटी भावना दूर करायला हवी. आपल्या मनातला खोटेपणा सोडायला हवे. म्हणजे आपण खरे बोलायला हवे, सत्याने वागायला हवे. खोटेपणाचा आधार आपण घ्यायचा नाही, तरच ईश्वराची कृपा आपणाला मिळेल आणि देव देखील आपणाला प्राप्त होतील. ईश्वर भक्ताच्या शब्दाकडे नव्हे तर त्याच्या भावाकडे पाहतो. एक वेळ भक्ताचे शब्द चुकले तरी चालतील, पण मनातील भाव जर खरा असेल तर ईश्वर त्या भक्ताला प्रसन्न होतो. ईश्वराची, देवाची प्रार्थना करत असताना शब्द महत्त्वाचे नसून मनातील भाव महत्त्वाचे आहेत. मनातील भाव पवित्र असेल तर ईश्वर आपली कृपादृष्टी आपल्या भक्तांवर करतात. त्यामुळे मनातील भाव हे निर्मळ, स्वच्छ आणि सत्य ठेवा. ईश्वर आपणाला त्यांची कृपादृष्टी नक्की देणार. जिथे मन स्थिर होते तिथे ईश्वराचे अस्तित्व जाणवू लागते. आपले मन स्थिर असणे खूप गरजेचे आहे. जेव्हा मन स्थिर होते तेव्हा ते शांत होते आणि त्या ठिकाणी आपणाला ईश्वराचे अस्तित्व आपोआप जाणवू लागते. म्हणून मन नेहमी स्थिर ठेवा. देवाला दोष देणारा भक्त नसतो, स्वीकार करणारा भक्त असतो. ईश्वराला दोष देऊन उपयोग नाही, ईश्वराला स्वीकारा. ईश्वर आपल्या कर्माचीच फळं आपणाला देत असतात. त्यामुळे आपले कर्म चांगले असतील किंवा वाईट असतील, त्या पद्धतीनेच आपणाला फळ मिळते. म्हणून ईश्वराला दोष देऊ नका, ईश्वराला स्वीकारा. जो भक्त ईश्वराला स्वीकारतो तोच खरा ठरतो. ईश्वर तुमच्याशी नेहमीच बोलत असतो. ऐकण्याची तयारी तुमची हवी. ईश्वर आपणाला त्यांच्या मूळ रूपात न भेटता इतर रूपात भेटत असतात. फक्त ते आपणाला ओळखता यायला हवे. जीवनातील संकटे ईश्वराची शिक्षा नसून शुद्धीकरणाची प्रक्रिया असते. ज्यावेळी आपणावर संकट येतात त्यावेळी आपण परमेश्वराला, ईश्वराला दोष देतो. परंतु ती संकट नसून ती शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे. या प्रत्येक संकटातून आपण काहीतरी नवीन शिकत असतो. म्हणून त्याला शिक्षा न मानता ती एक शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे असे समजून वागा. यातून आपणाला नवीन काहीतरी शिकायला मिळेल असे समजा. म्हणजे आपण पुढील जीवन जगताना
पाठीमागे झालेल्या चुका नंतर करणार नाहीत. देवाजवळ जायचे असेल तर आधी मनातील भीती सोडावी लागते. कोणतीही गोष्ट करताना, कोणतीही नवीन गोष्ट शिकताना आपणाला आपल्या मनातील भीती नाहीशी करावी लागते. त्यात परमेश्वराजवळ जायचे म्हणजे त्यावेळी तर आपल्या मनात कोणत्याही प्रकारची भीती असता कामा नये. परमेश्वराजवळ जायचे म्हणजे ईश्वराच्या अधिक जवळचे व्हायचे. यासाठी आपणाला ईश्वराविषयी असणारी आपल्या मनातील भीती आधी सोडावी लागेल, तरच ईश्वर आपणाला प्राप्त होतील. ईश्वराला वेळ द्यावा लागत नाही, मन द्यावे लागते. म्हणजे ईश्वराची भक्ती मनापासून करायला हवी. आपल्या मनात ईश्वराविषयी निर्मळ आणि प्रेमळ भावना असायला हवी. ईश्वराविषयी भीती आपल्या मनामध्ये असता कामा नये. ज्यावेळी आपण ईश्वराची, परमेश्वराची भक्ती मनापासून करतो, त्यावेळी ईश्वर आपणाला त्यांची कृपा प्रदान करतात. म्हणून ईश्वरावर भक्ती करताना मनापासून करा. देवावर विश्वास म्हणजे अंधत्व नव्हे, तर धैर्याने चाललेला मार्ग. ईश्वरावर विश्वास ठेवणे म्हणजे अंधत्व नव्हे, तर धैर्याने चाललेला मार्ग. म्हणजे ईश्वरावर भक्ती करताना ईश्वरावर विश्वास ठेवावा लागतो. त्यावेळी तो आंधळा विश्वास नसतो, तर तो धैर्याचा मार्ग असतो. ईश्वरावर भक्ती केल्याने, ईश्वरावर विश्वास ठेवल्याने आपणाला धैर्य मिळते आणि आपण कोणतेही काम अगदी आत्मविश्वासाने करू शकतो. ज्या गोष्टीपासून आपणाला आत्मविश्वास मिळतो, त्यावर ठेवलेला विश्वास हा आंधळा असू शकत नाही. त्यामुळे ईश्वरावर, देवावर विश्वास ठेवा आणि धैर्याने वागा. ईश्वर भक्ताला सुख देतोच, पण आधी त्याला योग्य बनवतो. ईश्वर भक्ताला सुख देतो, पण त्याला आधी त्या पात्रतेचे, त्या योग्यतेचे बनवतो. जो ईश्वरावर सोपवतो त्याची ईश्वर जबाबदारी घेतो. ईश्वर आपल्या भक्ताला कधीही एकटं सोडत नाही. त्याच्या संकटाची संपूर्ण जबाबदारी ईश्वराची असते. संकटाच्या वेळी ईश्वर आपल्या भक्ताच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात. म्हणून स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. देव हा केवळ पूजेचा विषय नाही, तो जीवन जगण्याची पद्धत आहे. देव, परमेश्वर, ईश्वर हा केवळ पूजेचा विषय नसून जीवन जगण्याची एक पद्धत आहे. ईश्वराला शोधणारा हरवत नाही, पण स्वतःपासून दूर जाणारा हरवतो. जो भक्त ईश्वराला शोधण्यासाठी धडपड करतो, तो कधीही हरवत नाही. पण जो स्वतःपासून दूर जातो, तो आपला रस्ता नक्की भटकतो. तो स्वतःला हरवून बसतो. ईश्वराच्या कृपेची खूण म्हणजे अंतःकरणातील शांतता. ज्या भक्तावर ईश्वराची कृपा असते, त्या भक्ताचे मन, अंतःकरण एकदम शांत असते. म्हणजे ज्या भक्ताला ईश्वराची कृपा लाभते, तो शांत, स्थिर राहतो. कारण त्याचे मन हे खूप शांत झालेले असते, स्थिर झालेले असते. देवाचे स्मरण जितके अंतःकरणात, तितके जीवनात स्थैर्य. जो भक्त देवाचे स्मरण अगदी मनापासून, अगदी अंतःकरणापासून करतो, तितके त्या भक्ताच्या जीवनात स्थैर्य येते. ईश्वरापर्यंत पोहोचायचा मार्ग बाहेर नाही, तो नेहमी आतच असतो. ईश्वर हे आपल्यामध्ये वास करत असतात. त्यामुळे ईश्वराला मिळवण्यासाठी बाहेरचे मार्ग शोधण्यापेक्षा आपल्या अंतरंगात डोकावून पहा. मार्ग आपणाला नक्की मिळेल आणि ईश्वराची देखील प्राप्ती आपणाला स्वतःमध्येच घडून येईल. म्हणून ईश्वराला बाहेर शोधण्यापेक्षा स्वतःमध्ये शोधा. ईश्वर नक्की भेटतील. श्री स्वामी समर्थ.